हाय एव्हरीवन, मी सानिका. आपण आले आहोत आज नाशिकमध्ये आणि आज आपण नाशिकचे टेम्पल्स फूड सर्व एक्सप्लोर करणार आहोत. हे आहे रामकुंड. रामकुंडाला यासाठी म्हणतात की प्रभू श्री राम आणि सीता मैया इथे स्नान करायचे. प्रभू श्री राम आणि त्यांचे वडील म्हणजे राजा दशरथ यांच्या अस्थि विसर्जन सुद्धा इथेच केल्या होत्या. त्यामुळे प्रचंड लोक इथे अस्थि विसर्जनासाठी आणि पूजेसाठी येतात. जय देवी सुरसरिते गोदावरी माता, केवी शब्दे गावी तव गौरव गाथा. सो आता आपण आलो आहोत कपालेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये. हे मंदिर पंचवटीमध्ये आहे. हे जगातील एकमेव असं मंदिर आहे जिथे नंदी नाहीये. नंदी नसण्याच्या मागचं कारण पद्मपुराणात असं सांगितलेलं आहे की शंकर भगवानांना ब्रह्महत्येचं पातक झालं होतं. ते त्रिखंडात फिरले पण त्यांना काही त्याचं प्राचित्य सापडेना. त्यावेळेस नंदीने शंकर भगवानांना सल्ला दिला की नाशिकमध्ये अरुणा, वरुणा आणि गोदावरी अशा 3 नदींचा संगम आहे. त्या ठिकाणी त्यांनी जर स्नान केलं तर त्यांचं ब्रह्महत्येचं पातक नष्ट होईल. नंदीच्या सांगण्यावरून शंकर भगवानने नाशिकच्या या संगमवरती स्नान केलं आणि त्यांचं ब्रह्महत्येचं पातक नष्ट झालं. सो आता आपण चाललो आहोत काळाराम मंदिर मध्ये आणि सीता गुफामध्ये. चला बघूया. आता आपण आलो आहोत काळाराम मंदिर मध्ये आणि आता आपण काळाराम मंदिराचं दर्शन घेऊ. इथे आपल्याला महाराजांनी पूर्ण काळाराम मंदिर बद्दल माहिती दिली होती. इथे पहिल्यांदी सगळे दंडकारण्य होते. दंडकारण्यामध्ये राम इथे आले होते. म्हणजे रामाने 14 वर्ष वनवास भोगला होते. 2 वर्ष इथे काढली. इथे पहिले रामाची कर्णकुटी होती. नंतर मग लाकडी मंदिर होतं. लाकडी मंदिरामध्ये या मूर्ती होत्या. नंतर समर्थ रामदासांनी या मूर्तीची उपासना केली होती 12 वर्ष. त्याच्यानंतर पेशव्यांच्या सरदारांनी हे मंदिर बांधलं. त्यावेळेचे 23 लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधलं. प्रत्येक दगड हा दुधात उकळून उभा केलेला आहे. हां, त्याला चुना सिमेंट वाळू पाणी असता येत नाही. राम लक्ष्मण सीता समोर मारुतीचं मंदिर आहे. आणि इथे त्रिकाळ पूजा होती. सकाळी काकड आरती होती 5:30 वाजता. नंतर 9 ते 11 पाद्यपूजा असते. पण आता शेजारली होती. सकाळी लोणी पिढीचं करायला नैवेद्य असतो आणि दोन्ही वेळेला महानैवेद्य असतो. असं आहे. आता आपण आलो आहोत सीता गुफेमध्ये. आता आपण पुढे सीता गुफा बघूया. ही तीच सीता गुफा आहे जिथे सीता मैया, प्रभू श्री राम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण वनवासाच्या काळामध्ये राहिलेले आहेत. गुफेमध्ये खाली सीता मैया, प्रभू श्रीराम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांच्या मूर्त्याही आहेत. गुफेमध्ये खाली महादेवाचे शिवलिंगही आहे. ही होती सीता गुफा जी आपण आता बघितली. आपण आलो आहोत कर्णकुटी इथं. आता हे महाराज आपल्याला पूर्ण माहिती देतील. चतुर्मासात 4 महिने श्री राम, लक्ष्मण, सीता पाना फुलाची झोपडी, पर्ण म्हणजे पान, कुटी म्हणजे झोपडी बांधून राहत होते. त्रेतायुगमध्ये श्रीराम आले. द्वापारयुगमध्ये 5 पांडव. सतयुग गेला, आता कलियुग. त्यावेळेस पाना फुलाची झोपडी होती. चतुर्मासमध्ये राम, लक्ष्मण, सीता या जागेला राहिले. श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक या जागेला रावण आला. साधूच्या रूपमध्ये सीतामाईने भिक्षादान केलं. श्रीरामाने आपल्या वडिलांचं पिंडदान दशरथ महाराजांचं गोदावरी राम घाटमध्ये केलं. वडिलांच्या नावाने इकडे साधू संतांना अन्नदान केलं. 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. हरिद्वार, उज्जैन, इलाहाबाद, नाशिक 2015ला झाला. आता 2027ला आहे. तर महात्मा लोक इकडे मोठं मंदिर बांधत आहे. त्यावेळची प्रत्येक जागा आहे आणि भूमी आहे. मंदिर बांधलं जातं, तुटल्या जातं आणि जागेचं महत्त्व आहे. 5 वडाच्या झाडामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता इकडे झोपडी बांधून राहतात. आता आम्ही आलो आहोत पंचवटी येथील दिवंत चौकमध्ये. मोस्ट फेमस हलवाई म्हणजे बुध हलवाई. आता आपण इथले सर्व डिशेस काय तुम्हालाही दाखवू. चला. आता आपण बुध हलवाई इथली जिलबी ट्राय करणार. मोस्ट फेमस जिलबी म्हणतात तिथले. आता आपण ट्राय करून बघू. अतिशय सुंदर टेस्ट आहे. सो हे आहेत बुध हलवाईचे ओनर. तर हे तुमचं दुकान कधीपासून ओपन झालेलं आहे? ऑलमोस्ट 70 इयर्स होत आहे. 70 इयर्स. आणि काय वाटतं तुम्हाला म्हणजे
आजोबांनीच चालू केलेलं आहे आणि माझ्या पप्पांनी आणि माझ्या काकांनी. म्हणजे 3 ते 4 पिढी तुमच्या रिपीट झालेल्या आहेत त्याच्यावर. थँक्यू. अशा प्रकारे आपण पंचवटीमधल्या सर्व मंदिरांचं दर्शन घेतलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.